नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अर्जुन सगळ्यांना सांगतो की आपण ज्या तन्वीची इतके दिवस वाट पाहत होतो ती तन्वी म्हणजे आपली सायलीच आहे. हे ऐकताच घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा धक्का दिसून येतो. राकेश हे सगळं दारातूनच ऐकत असतो. तो लगेच आत येतो आणि म्हणतो, अर्जुन, तू हे काय बोलतोयस? एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीचा असा खेळ मांडू शकत नाहीस. तुला आणि सायलीला आमची मस्करी करायची असेल तर ठीक आहे, पण काका-काकूंच्या भावनांशी असा खेळ करू नकोस. तेवढ्यात सुमन राकेशला थांबवत म्हणते, जरा थांब. अर्जुनला काय म्हणायचं आहे ते आधी ऐकून तर घेऊया. मात्र राकेश म्हणतो, त्यात काय ऐकायचं आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सायली वहिनी वात्सल्य आश्रमात वाढलेली एक अनाथ मुलगी आहे. ती तन्वी असूच शकत नाही. अर्जुन काहीही बोलतो आणि आपण ते ऐकतोय. प्रतापरावही राकेशला समजावत म्हणतात, अर्जुन इतकं मोठं विधान करत आहे म्हणजे त्याच्याकडे नक्कीच काही पुरावे असतील. यावर राकेश म्हणतो, कसले पुरावे? प्रियाने तन्वी बनून आपल्याला फसवलं. त्या धक्क्यातून काका-काकू अजूनही बाहेर आलेले नाहीत. आता सायली वहिनीही तेच करणार आहेत का? तेवढ्यात सायली शांतपणे म्हणते, आम्ही सगळ्यांना सांगावं की मी तन्वी आहे आणि सगळ्यांनी ते निमूटपणे मान्य करावं अशी आमची अजिबात इच्छा नाही. आम्हाला आधीपासूनच माहिती होतं की तुम्ही पुरावे मागाल आणि म्हणूनच आम्ही पुरावे घेऊन आलो आहोत. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगते आहे की मीच तुमची तन्वी आहे. दुसरीकडे महिपतच्या आश्रमात नवीन आश्रमाच्या उद्घाटनासाठी मंत्री आलेले असतात. महिपत आपल्या भाषणात म्हणतो, माझ्या मुलीसारख्या असणाऱ्या आधिरामुळे आज हा आश्रम उभा राहिला आहे. हा आश्रम फक्त माझा नाही. मी फक्त एक निमित्त आहे. कोणताही गरजू माणूस या आश्रमात आला तर तो कधीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची मी खात्री देतो. महिपतचं भाषण ऐकून भक्त त्याच्या नावाचा जयजयकार करतात. त्यानंतर तो म्हणतो, बहुगुणी बाबांन, माझ्या या सर्व सेवेचं पुण्य माझी मुलगी आधिराला मिळू दे. इकडे पुन्हा राकेश म्हणतो, जर एवढंच खरं असेल तर कोणत्या आधारावर तुम्ही एवढं मोठं विधान करत आहात हे आम्हालाही कळू द्या. त्यावर अर्जुन म्हणतो, सांगणार ना. जिच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे तीच तुम्हाला सगळं सांगेल. सुरुवातीपासून काय आणि कसं घडलं ते तीच सांगेल. यानंतर सायली सगळ्यांना सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की तिला पूर्वीपासूनच काही विचित्र भास व्हायचे. कधी एखादी मुलगी अस्पष्ट दिसायची तर कधी काही अनोळखी दृश्यं दिसायची. पण पूर्णा आजींनी तिला पहिल्यांदा तन्वी म्हणून हाक मारल्यानंतर हे भास अधिक वाढू लागले. त्यानंतर सायली तिला एक एक करून कसं सगळं आठवत गेलं ते घरच्यांना सांगते. पूर्णा आजींशी झालेलं बोलणं, प्रतिमाशी झालेली भेट, आश्रमात असताना काढलेली चित्र आणि घरात असलेली तशीच चित्र या सगळ्यांबद्दल ती सविस्तर सांगते. अर्जुनही काही महत्त्वाचे पुरावे सगळ्यांच्या हातात देतो. तसेच लहानपणीच्या तन्वीचा आवाज असलेली शुभंकरोतीची रेकॉर्डिंगही तो सगळ्यांना ऐकवतो. दुसरीकडे आश्रमात सचिन भक्तांना सांगतो की आपल्या आश्रमासाठी मंत्र्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आहे. यानंतर मंत्री भाषण करत म्हणतात, महिपत बाबांच्या आश्रमातून गोरगरिबांना मोठी मदत केली जाणार आहे आणि माझा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल. तसेच महिपत बाबांच्या नावाने शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटलही उभारले जाणार आहेत. इथे मोफत शिक्षण आणि मोफत औषधोपचार दिले जातील. मी सगळ्यांसाठी मंत्री आहे, पण मीही तुमच्यासारखाच महिपत बाबांचा सेवेकरी आहे. यानंतर मंत्री महिपत बाबांना देणगी म्हणून मोठी रक्कम देतात. ते पैसे पाहून सचिनच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसू लागतात. महिपत म्हणतो, आमची कसली कृपा. खरं तर तुमचीच कृपा या आश्रमावर राहू दे. तुमच्या पैशांपेक्षा तुमच्या आधाराची आणि सहकार्याची या आश्रमाला जास्त गरज आहे. कार्यक्रम संपल्यानंतर एक सेवेकरी सांगतो की आजच्या उद्घाटनाचा कार्यक्रम इथेच संपतो. तसेच तो सांगतो की आश्रमातील प्रसादाची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि हा प्रसाद घेतल्याने प्रत्येक भक्ताचं कल्याण होईल. दरम्यान सचिनच्या मनात मात्र संशय निर्माण होतो. तो मनात म्हणतो, हे सगळे पैसे, एवढा मोठा प्रसाद, यात नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आणि तो बाजूला जाऊन कोणाला तरी फोन लावतो. इकडे सायली पुढे सांगते की डॉक्टरांनी तिला काय सल्ले दिले, अपघाताचं रिक्रिएशन कसं केलं आणि त्यानंतर तिला एक एक गोष्ट कशी आठवत गेली हेही ती सगळ्यांना सांगते. ते ऐकून कल्पना विचारते, तुम्ही हे सगळं खरं सांगताय ना? यात कुठलाही गैरसमज नाही ना? त्यावर अर्जुन म्हणतो, अशी एक व्यक्ती आहे जिने हे सगळं सांगितलं तर तुमचा पूर्ण विश्वास बसेल. अश्विन विचारतो, कोण ती व्यक्ती? अर्जुन म्हणतो, एक मिनिट. आणि तो दरवाजा उघडतो. दारात मधुभाऊ आणि कुसुम उभे असतात. मधुभाऊंना पाहताच राकेश मनात आश्चर्याने म्हणतो, हा थेरडा जिवंत कसा? अर्जुन त्यांना आत घेऊन येतो. प्रतापराव विचारतात, मधुभाऊ तुम्ही बरे कधी झालात? अर्जुन सांगतो, हेही एक सरप्राईजच आहे. कुसुम सांगते, हॉस्पिटलमधून आश्रमात आणल्यापासून त्यांची प्रकृती सुधारत होती, पण काल रात्री ते अचानक उठून बसले आणि साऊ साऊ असं म्हणू लागले. मधुभाऊ म्हणतात, तुम्हा सगळ्यांना सत्य सांगण्यासाठीच देवाने मला जिवंत ठेवलं असावं. त्यानंतर ते सांगतात की रविराज आणि प्रतिमा आश्रमात आले होते. तेव्हा सायलीने काढलेलं चित्र पाहून प्रतिमाने सांगितलं की तन्वीही अगदी अशीच चित्र काढायची.
त्यानंतर त्यांनी सत्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना जे काही समजलं ते सगळं ते घरच्यांना सांगतात. हे सगळं ऐकून प्रतिमा भावूक होते. ती उठून सायलीजवळ जाते आणि म्हणते, मला यापुढे कोणत्याही पुराव्याची गरज नाही. माझं मन मला नेहमीच सांगत होतं की तूच माझी लेक आहेस. आणि याच अत्यंत भावनिक वळणावर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.